तर आज आपण ना मळ्यात आलेलो आहोत आणि मळ्यात आहे ना आज आपली गाय आहे ना आपलं म्हणजे ते वासरू आहे ना ते देणार आहे, म्हणजे पिल्लाला जेलमध्ये येणार आहे. एक नवीन म्हणजे नवीन मेंबरचं आगमन होणार आहे. तर बघू आता कसं होतं ते. अजूनही ना डॉक्टर येत आहे, कारण ती दुपारपासून तिला खूप म्हणजे उठबैस करते ती. तर कसं असतं गाईचं आणि माईचं सारखंच असतं असं मानतात. तर बघू आता काय होतं ते आपल्याला, म्हणजे आपल्या गाईला. तर दुपारपासून आहे ना इथं गाईची उठबैस चालली होती. म्हणजे ना ती बसत पण नव्हती, उठत पण नव्हती. आणि इथं बघा तिचं ते जे म्हणजे याच्या आधीचं जे वासरू झालेलं, तर ते आता 1-1.5 वर्षाचं झालं. पण ते एवढं चपळ आहे ना, तर ते सुटलं होतं. तर मी त्याला धरलं आणि मग धरता धरता मी पण पडले. पण ते म्हणजे माझा कॅमेरा चालूच होता आणि तेवढ्यात तो आला. तर त्याला मी पकडलं आणि आहोंनी पकडायला गेले. तर बघा इतकं जाम त्याने तिथं त्यांना पाडून दिलं. आपण लावलेलं काय काय माहिती, सोपं नसतं. बहुतेक हे असेल, भेंडी असेल. आणि हे बघा मी काकडीला व्हिडिओ घ्यायला मम्मी तू काय पकडता. प्रत्येक हे जे आहे ते उगवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता काही हे बघा काही उतरलेलं आहे. आणि इकडे टमाट्याचे जे रोप होते ते पण मस्त असे लटकलेले आहे. हे बघा मी लावले बरं का. आणि इकडे ह्या थोड्याशाच मिरच्या लावल्या होत्या यावेळेस. हे बघा असं त्याच्यावरती ना असे ज्या आळ्या आहे त्या खाऊन घेते, त्याच्यामुळे जास्त मिरच्या नाही लावलेल्या. आणि आता थोडीशी पावसाने उघड झाप केलेली आहे, त्याच्यामुळं मस्त असं आता पिकं झालेले आहेत. आज जास्त काही पाऊस आलेला नाही आहे बघा. तर चला आता आपण गाईकडे जाऊया, बघू गाईची काय परिस्थिती आहे ते. तर आपण हाताने लावलेला भाजीपाला बघायला खरंच आनंद वाटतो. तर तिथं ते बघतच होते तर पुन्हा वासरू सुटलं. इतकं वैताग आणला होता त्यांनी, तर ते थांबतच नव्हतं. इकडं गाईचा डॉक्टर येणार होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो की आता डॉक्टर येतील आणि 5-10 मिनिटात गाय म्हणजे जी आहे ती मोकळी होईल आणि आपण घरी जाऊ. पण जे ठरवलं होतं त्याच्या म्हणजे काहीतरी विरुद्ध दिशेलाच होतं. आपण म्हणतो ना, जे आपण काही ठरवतो तसं कधी होतच नाही. तर बघा हे सुटलं होतं आणि असं आता, कारण पिकं सर्वांचे मोठे मोठे झालेले आहे. आता ही बाजरी होती शेजारच्या भाऊंची, तर त्या बाजरीतून फिरत होतं ते. तर आता बरं तरी ते म्हणजे काही म्हटले नाही, बारीक बाजरी होती. तर म्हणजे असं जनावरांना नाच करतात, तर ते काही केल्या हाती लागत नव्हतं. म्हणजे त्याला पकडायला जात होते, तर शेवटी खूप हे करून ते पकडलं. आणि मग नंतर डॉक्टर आली गाईसाठी. तर बघा गाईची खूपच म्हणजे ना, तुम्ही जर म्हणजे मी तर अजूनपर्यंत अशी कधी गाईची जे वासरू आहे ते म्हणजे वासरू होताना इतके अवकाळ होतात असं कधीच पाहिलेलं नाही. पहिल्यांदाच मी असं बघितलं. तर आता जर्सी गाई जर असेल तर होतं, पण आपली जी गावरान गाय आहे ना, तिच्या कधीच एवढे हाल होत नाही. तर हिची का बरं झाली काही कळलंच नाही. तर बघा तुम्ही शेवटी पुढे आता बघा याला बांधलेलं इथं. कसा पळत होता रे हे मोठ्या पप्पी घे. काय त्याला खायला नाही माझ्याकडे काही, मला पाडलं ना तू. तर बघा डॉक्टर आले होते आणि आता आम्हाला म्हणजे भारी वाटत होतं की आता आपल्याला म्हणजे गाय आहे ना पटकन जाणार आहे आणि आपलं दूध होईल. तर इथं बघा डॉक्टर आले होते, त्यांनी पिशवी वगैरे घेतली होत्या हातात घालून. पण याच्यानंतर व्हिडिओ काढण्याची हिंमतच झाली नाही माझी. तर खूप डेंजर परिस्थिती होती. प्रमाणाच्या बाहेर. तर इथं आल्यानंतर गाय बांधली आणि गाय काय झालं आमच्याकडनं थोडीशी वर ढाळाला बांधली गेली. आता ती चूक झाली का अजून दुसरी झाली काय काही कळलं नाही. गाय जनली आणि डॉक्टर बोलले की मी इंजेक्शन भरून आणतो. इंजेक्शन भरेपर्यंत इकडं गायची जी पिशवी आहे तीच बाहेर आली. पिशवी बाहेर आल्यामुळं बापरे, ते जे अवकाळ आहे ना ते बघवतच नव्हतं. पूर्ण 2दा पिशवीमध्ये लोटली. पण इथं आहे ना आमच्या मळ्यामध्ये एवढं तर बरं आहे, काही सुखदुःखाला आहे ना सर्व धावून येतात. तर ते आता इथं गाईचं जे आहे ते करण्यासाठी म्हणजे ती एकट्याचं काम नव्हतं. तर तिथं मळ्यातले आमचे जेवढे म्हणजे शेजारी पाजारी आहेत ना तेवढे पण धावून येतात. आणि हीच खरं मग आमच्या गावाकडची आधी नाही काढला. तर बघा ते सर्वजण आले त्याच्यामुळे गाय वाचू शकली. नाहीतर हे बघा ते योगेश भाऊ होते, माझा पुतणी आहे. आणि ते सचिन म्हणजे आमच्या शेजारचेच आहेत सर्व. तिथं शेजारीच बांध भाऊ म्हटलं तरी चालला. तर हे सर्व जावई लोक आणि शेजारीच माझे जे माझ्या शेजारीच राहतात, तर ते होते. तर खरंच म्हणजे ना अशा वेळेस ना माणूसच पाहिजे असते. आणि ते होते म्हणून मी वाचलं होतं. तर त्यांचं समजून सांगायचं काम की आता डॉक्टरला आम्ही सांगत होतो की आता इथून पुढं गायीला म्हणजे बसलेलं द्यायचं नाही.
तर आहे ना आता फायनली गाय जनली, पण इतक्या अवकळा झाल्या तिच्या, तर तिची ना गर्भपिशवीच बाहेर आली होती. बापरे, इतका म्हणजे तो क्षीणच बघायसारखा नव्हता. तर आता 1 तास तिचं हे केलं आणि टाके वगैरे टाकून आता ती बऱ्यापैकी ओके आहे. तर आता वासराला चाटते ती, तर थोडंसंच आज दूध काढावं लागलं. आता 2-3 दिवस तिची काळजी घ्यावं लागेल. तर आज संध्याकाळी आता आम्ही इथंच तिच्यापाशी थांबणार आहोत. याच्या आधीचा जर मी म्हणजे तो व्हिडिओच काढू शकत नव्हती, इतकी तिची अवस्था बेकार होती. हे बघा पूर्ण इथं रक्त रक्त झालं होतं. हे पूर्ण म्हणजे 1.5 ते 2 लिटर रक्त तिचं सांडलं होतं. ते बघा ते कपडे पण ते रक्तानेच भरलेले. आणि आता बघा आता ओके झालेली ती. मग रात्री ना आम्ही इथंच थांबलो. तर त्याला ना ते जास्त पळत होतं बाहेर, तर त्याला इथं ना आता चरड पण नव्हतं आणि जास्त चरड बांधलं तर त्याच्या आवड नाही झाली, ते लहान आहे तर गळ्याला काचलं जाईल म्हणून मग इथं आहे ना त्याला यांनी बांधलं होतं. आणि आहो गेले होते घरी कपडे वगैरे आणायला आणि इथंच जाऊबाईंचं इथं जेवण वगैरे केलं. तर तो व्हिडिओ काही शूट केला नाही मी. त्यांच्या तिथं बटाट्याची चटणी भाजी पोळी जेवण केलं आणि तिथंच आम्ही रात्री थांबलो. पाऊस पण चालू होता. तर बघा माझा फर्स्ट टाइम होता म्हणजे एवढ्या दिवसानंतर मळ्यात राहिले असेल म्हणजे 14-15 वर्षानंतर पहिलाच टाइम असेल माझा मळ्यात मुक्कामी राहण्याचा, आणि ते पण त्या जीवासाठी. तर बघा रात्रभर आम्ही जागूनच काढली, कारण उठली की आम्हाला जागायची, बसली की जागायची. त्यात कुत्रे पण वैतागायचे, कारण असं असतं की गाईचा जो चारा आहे ना त्याच्यासाठी कुत्रे वैतागतात आणि आमच्याकडे कुत्रे खूपच आहे. तर त्याच्यामुळे भीती वाटत होती. तर तिला फायनली आता थोडंसं खायला टाकलं. तर डॉक्टर बोलले होते की आज रात्रभरच खाईल, सकाळी काही खाणार नाही. तर थोडंसं तिला खायला टाकलं होतं, पण तरी ती काय तिने एवढं खाल्लं नाही. तर दोघांनाही वासराला पण टाकलं होतं आणि तिला पण, म्हणजे त्या दुसऱ्या वासराला याच्यापेक्षा जे मोठं आहे त्याला. तर ते दोघं मस्त झोपले होते. तर आहो बोलत होते की मोठे भाऊ मस्त झोपले आहे आणि आईचा काहीच विचार नाही आहे. तर खरंच किती असतं ना, आई बनणं एक खरंच काही सोपं नसतं. की गाय असो की माय असो, किती म्हणजे मरणाच्या दारातून बाहेर येत असतो ते. मला तर खरंच ना बापरे, म्हणजे तो क्षीणच बघायला असं वाटत होतं की फक्त एवढंच आहे की त्यांना बोलता येत नाही. आपण बोलतो, आपण आपली वेदना सांगू शकतो, ते सांगू शकत नाही. खरंच मुक्या प्राण्यांची आणि माणसाची काही परिस्थिती वेगळी नसते. तर बघा इथे आहे ना मी तो चार्जिंगवरचा लाईट लावला होता आणि हा वेगळाच किडा होता. बापरे, तर मी तर अजूनपर्यंत तो बघितलाच नव्हता. त्याची ते म्हणजे त्याची ते ॲक्शनच करायची पद्धतच वेगळी होती बघा. ते दोन्ही हाताने त्याचे ते वरचे टोक वगैरे, असं मी काय होतं नेमकं मला काही कळालं नाही. तर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण मी हा किडा नेमका काय किडा होता की काय होतं काय माहीत नाही मला, की गवतावरचं काय होतं, पण वेगळाच दिसत होता. तर मला तर खूप भीती वाटत होती त्याचीवाली. आणि पूर्ण म्हणजे शेजारी लाईट होते, पण तिथं जिथे चाळ होती ना तिथं अंधारच होता. तर त्याच्यामुळे तिथं बल्ब वगैरे लावलेलं होतं. तर बघा कसं दिसतंय ते. ते सकाळ झाली होती तर तरी अजून तिचं बऱ्यापैकी ना जी घाण वगैरे आहे ती चालूच होती. आणि इकडे दिवस पण आता म्हणजे उगायला लागला होता. तर बघा आता सकाळी सकाळी तिला खायला घेऊन आले लिंबू गवत आणि ते, आणि आम्हाला घरी जायचं होतं. तर मग तिला खायला टाकून दिलं. तर दुयाला ना तिची आमची इच्छाच होत नव्हती. कसं दुयाला तिला, कारण तिच्या आधीच म्हणजे ती याच्यामध्ये पण यांची खिळा आहे ना तो काढल्याशिवाय ती दूध नंतर वासराला पण पिऊन देणार नव्हती. तर त्याच्यामुळे थोडासा भीती, आणि ती लाथ पण मारत होती. त्याच्यामुळे भीती वाटत होती की लाथ बीत मारेल किंवा वासराला काही करेल. आणि बघा आता खूप म्हणजे बऱ्यापैकी छान असं उघडलं होतं. तर आता आपण निघणार आहोत घरी. तर घरी पण जायला म्हणजे असं वाटत होतं काय होतं का, पण शेजारी ज्या जाऊबाई आहेत तर फायनली आपण घरी आलेलो आहोत. रात्रभर आहे ना तिथं गाईपाशी थांबून आहे ना झोपच आली नाही. डायरेक्ट म्हणजे पूर्ण रात्रभर जागच होतो, कारण खूप म्हणजे कुत्रे वगैरे तिथे वेड्यात काढीत होते. तर जास्तीत जास्त आम्ही अर्धा तास झोपलो असेल. तर घरी आले, आंघोळ झाली, देवपूजा झाली आणि आता आहोंचा डबा करून दिला. तर आता दुपार थोड्या वेळ नाही ना, म्हणजेच आहो आल्यानंतर पुन्हा आम्ही मळ्यात जाणार आहे. तोपर्यंत आहे ना सासूबाई ते तिथं गाईपाशी थांबणार आहे. तर खरंच तिची परिस्थिती म्हणजे बघवतच नव्हती डोळ्याने, इतकं भयानक. रात्रभर झोप आली नाही. जसं एखादा माणूस आजारी असताना तशीच आम्ही तिची काळजी घेतली. रात्रभर तिच्यापाशी जागूनच बसलो आम्ही की नको काहीतरी व्हायला. पुन्हा ते पिशवीचं तिला त्रास होतो की काय असं वाटत होतं, पण देवच करून काहीच झालं नाही. तर व्यवस्थित आहे ती अजूनही. आता आपल्याला अजून 2 दिवस तिची काळजी घ्यायची आहे, म्हणजे ती कवर होईपर्यंत. तसे गोळ्या औषधं चालूच आहे. आज पुन्हा डॉक्टर येणार आहे तिला चेक करायला की बरी आहे की किंवा अजून काही तिच्या म्हणजे आता बाहेरून तर बरी दिसते, पण आतून काय त्रास आहे आपल्याला काय सांगता येणार नाही, डॉक्टरच सांगू शकतात. तर चला आता तिथं पुन्हा जर मी गेले ना तर तुम्हाला मी तिथला व्हिडिओ दाखवते. तर
बघा इथे उसळीची भाजी केलेली आहे. आता आहे ना पोळ्या झालेल्या आहे, 2 पोळ्या झाल्या. आता एक 4-5 पोळ्या करायच्या आहे. पोळ्या करून घेते आणि मग तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. तर सकाळी इथं आल्यावरती सगळं आटपलं, कपडे वगैरे धुवायचे होते. तर म्हटलं नाही त्यांना खूप घाण झाली होती, ती आवरून घेऊ. आणि आता आपण दिवसभर जागलेलो आहे, तर रात्रभर जागलेलो आहे, थोडंसं आराम करू. पण कशाचं काय, इथं इथले जे सर्व घाण आहे ती साफ करत बसले. तोपर्यंत खूप वेळ झाला होता. मग कपडे धुतले आणि कपडे धुतल्यानंतर एक तर आमच्याकडं पाणी येत नाही. पावसाचे दिवस असले तरी पाणी ना कधी 8 दिवसाला येतं, कधी त्याचा काही नियम नसतो, कधी 4 दिवसाला येतं, कधी म्हणजे कधी कधी दिवसभर पण चालू असतं. असं म्हणजे पाण्याचं नियोजन आहे. तर त्याच्यामुळे पहिलं म्हटलं पाणी भरून घेऊ. मग इथं झाडं वगैरे लावले, कारण इथे ना अशी खूप घाण होते. तर म्हटलं हे झाडं जर लावले तेवढी स्वच्छता राहील. झाडं लावली आणि ते दुसऱ्या दिवशी सगळ्या बकऱ्यांनी खाऊन घेतले, तर माझा लावून पण उपयोग झाला नाही. तर बघा इथं गोकर्णाचं झाड आहे, ते मी बादलीत लावलं होतं. आता ते छान असं झालेलं होतं, पण इथे ना बकऱ्या वगैरे काही तशा जास्त येऊन देत नाही, कुंडीतच लावावे लागतात. तर सर्व प्रकारची ते मी गुलाबाची मोगऱ्याची झाडं लावले होते. कपडे पण असे धुवून झाले होते. म्हटलं आता आराम करू थोडासा. तर पाणी आलं. आता पाणी आलं म्हटल्यावरती आराम माझा झालाच नाही. तर आता हे खोकं कसं काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.